शहाणपणाची वाट. फार फार पूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी धर्मगाव नावाचं एक लहानसं गाव होतं. अनेक वर्षापासून त्या गावात पावसाचं नावही नव्हतं. शेत जमीन कोरडी पडली होती. विहिरी आटल्या होत्या आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी चिंता दिसायची. याच गावात 4 मित्र राहत होते. लहानपणापासून ते एकत्र वाढले होते, एकत्र खेळले होते. पण मोठे होत गेल्यावर त्यांची विचारसरणी वेगवेगळी झाली. या 4 मित्रांची नावे होती माधव, केशव, हरिहर आणि गोपाळ. माधव, केशव आणि हरिहर हे तिघे गुरुकुलात शिकलेले, वेदशास्त्र जाणणारे, मंत्रविद्येत पारंगत होते. गावात त्यांना विद्वान मानलं जायचं. लोक त्यांचा सल्ला घ्यायचे, त्यांचं ऐकायचे. पण चौथा मित्र गोपाळ वेगळाच होता. तो फार शिकलेला नव्हता. गुरुकुलात फार दिवस टिकू शकला नाही. मात्र त्याने आयुष्य खूप जवळून पाहिले होते. शेतात काम केलं होतं, जंगलात हिंडला होता, माणसांचे स्वभाव ओळखले होते. संकट ओळखण्याची त्याची नजर तीक्ष्ण होती. तरीही माधव, केशव आणि हरिहर गोपाळला कमी लेखायचे. हा आळशी आहे, याला विद्या नाही, फक्त व्यवहार करून काय उपयोग, असं म्हणून ते तिघे आपापल्या ज्ञानाचा गर्व करायचे. गोपाळ शांत राहायचा. तो वाद घालायचा नाही, कारण त्याला माहित होतं की गर्वाला शब्दाने हरवता येत नाही. एके दिवशी त्या चौघांनी ठरवलं की ज्ञानवन नावाच्या प्रसिद्ध शिक्षण केंद्रात जावं. तिथे मोठमोठे ऋषी राहायचे. असं ऐकून ते उच्च विद्या मिळवण्याच्या इच्छेने निघाले. मार्गात एक घनदाट जंगल लागत होतं. जंगल भयान होतं. गोपाळने सावध केलं, मित्रांनो, हे जंगल धोकादायक आहे. इथे हिंस्र प्राणी राहतात. पण माधव हसून म्हणाला, आमच्याकडे मंत्रविद्या आहे, भीती कसली. जंगलात चालत असताना त्यांना एका जागी मोठ्या प्राण्यांची हाडे विखुरलेली दिसली. त्यांच्यातील एकाने ती हाडे व्यवस्थित लावून पाहिली. ती सिंहाची होती. केशव म्हणाला, आपल्या विद्येची परीक्षा घेण्याची हीच वेळ आहे. त्याने मंत्रोच्चार करत सिंहाचा सांगाडा उभा केला. हरिहर पुढे आला. आता माझी विद्या पहा, म्हणत त्याने मंत्राने त्या सांगाड्यावर मांस आणि कातडी चढवली. काही क्षणातच सिंह पूर्ण दिसू लागला. हे पाहून गोपाळ घाबरून गेला. थांबा, तो म्हणाला, हा सिंह जिवंत झाला तर आपल्याला मारून टाकेल. ही खेळण्याची गोष्ट नाही. पण माधव त्याच्यावर हसला. तू अडाणी आहेस, तुला काय कळणार. आता हरिहर म्हणाला, मी यात प्राण फुंकतो. गोपाळने शेवटचा उपाय केला, किमान मला झाडावर चढू द्या, मग तुम्ही जे करायचे ते करा. ते तिघे हसले. हा तर भित्रा आहे, ते म्हणाले. गोपाळ पटकन झाडावर चढला. हरिहरने मंत्रोच्चार केला. सिंह जिवंत झाला. क्षणार्धात त्याने भुकेल्या नजरेने समोर उभ्या असलेल्या त्या 3 विद्वानांकडे पाहिले आणि क्षणात त्यांच्यावर हल्ला केला. मंत्र, शास्त्र, विद्या काहीच उपयोगी पडलं नाही. तिघांचे प्राण गेले. झाडावरून हे दृश्य पाहताच गोपाळचे डोळे पाणावले. फक्त विद्या असून चालत नाही, तो स्वतःशी म्हणाला, बुद्धी आणि अनुभव सोबत असले पाहिजेत. सिंह निघून गेल्यावर गोपाळ खाली उतरला. मित्रांच्या देहाकडे पाहून त्याने मनात एकच शिकवण कोरली, 1 मन विद्या मिळवायला 9 मन बुद्धी लागते. तो तिथून निघून गेला. पुढे तो मोठा विद्वान झाला नाही, पण आयुष्य जगण्याचा खरा अर्थ त्याने शिकले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल धन्यवाद.